सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण बघा वित्तीय बाजार शब्द ऐकतो, मग अजून एक शब्द ऐकतो नाणे बाजार, भांडवल बाजार। काय आहे फायनान्शियल मार्केट, काय आहे मनी मार्केट, काय आहे कॅपिटल मार्केट, काय आहे ना। तर कॉन्सेप्ट समजणं आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनातून आजचा टॉपिक फायनान्शियल मार्केट, वित्तीय बाजार। तर आज आपण काय बघणार आहोत, वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याची कार्य व्हॉट आर द फंक्शन्स, कार्य, त्याच्यानंतर त्याचं वर्गीकरण नाणे बाजार आणि भांडवल बाजारामध्ये ते कशाच्या आधारावर, मग ते वर्गीकरण आहे ते एक्झॅक्ट नाणे बाजार काय है ना, भांडवल बाजार काय है ना, मनी मार्केट कॅपिटल मार्केट पाहावं लागेल। आणि मग त्याच्यानंतर त्या दोघांचं कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट मध्ये ठळक वैशिष्ट्य, हे खूप महत्वाचं आहे। बरेच वेळा पोट्ट्यांचा गोंधळ होते, तो होऊ नये म्हणून कॉन्सेप्ट क्लॅरिटी करणं आवश्यक आहे। तर आता आपण बघून घेऊया फायनान्शियल मार्केट। चलायचं मग, चला। तर मित्रांनो, वित्तीय बाजार तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। 1 2 3 तीन गोष्टी मी पॉइंट आउट करून दिलेल्या आहेत। पहिली गोष्ट आहे वित्तीय मत्ता आणि पतसाधनांची, हा शब्द लक्षात घ्या। वित्तीय मत्ता फायनान्शियल ॲसेट अँड क्रेडिट इन्स्ट्रुमेंट है ना। क्रेडिट पत म्हणजे कर्ज, कर्ज देणे घेणे जे काही असतील ते काय, कोणती साधने आहेत, इन्स्ट्रुमेंट कुठली आहेत ते। तर खाली इन्स्ट्रुमेंट लिहिले आहेत। एक तर पैसा, हा फायनान्शियल ॲसेट आहे, प्रत्यक्षात पैसा, बरोबर आहे। दुसरा आहे चेक, चेकद्वारे पण आपण कोणाला देतो, बाबा चेक घे, 3 दिवसानं माझ्या बँकेतून काढशील, उद्या लावू नको, लावलास तर बापू तुला भेटणार नाही, मी बी डुबीन ना तू बी डुबशील, आहे का नाही असं म्हणतो। मग 3 दिवसानंतर, म्हणजे आता पैसे नसले तरी चेकच्या द्वारे आपण पैसा क्रिएट केला आहे, बरोबर आहे। बँक डिपॉझिट्स, बँकेकडे आपण पैसे टाकतो, आजकाल टाकत नाही जास्त, काही भेटे नाही तर, पण आपण डिपॉझिट टाकला का बँक त्याची ऐश करते, लोन देते दुसऱ्यांना। बिल्स, ट्रेझरी बिल्स, पाहू डिटेल्स नंतर। बॉन्ड, जेम्स बॉन्ड नाही भाऊ, इथे आपला इकडचा है ना, इथला मार्केट मधला बॉन्ड। आणि सिक्युरिटीज है ना, शेअर्स वगैरे त्या। तर हे जे आहेत हे काय आहेत, फायनान्शियल ॲसेट्स आहेत। का फायनान्शियल ॲसेट्स आहेत, कारण की याचा जो आहे उपयोग करून, आपण काय करू शकतो, एखादी प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करू शकतो, उत्पादकता वाढवू शकतो, उत्पादन निर्माण करू शकतो, व्यापार करू शकतो, म्हणजे सर्व इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज है ना, प्रोडक्शन पासून तर शेवटच्या क्षणापर्यंतच्या सर्व याच्या आधारावर होऊ शकतात, बरोबर आहे। मग फायनान्शियल ॲसेट अँड क्रेडिट इन्स्ट्रुमेंट, आता काय खाली तर त्यांची निर्मिती आणि आदान प्रदान करणारी, कशाची, फायनान्शियल ॲसेट आणि क्रेडिट इन्स्ट्रुमेंट यांचं क्रिएशन करणे, तयार निर्मिती करणे आणि त्याचे आदान प्रदान करणे, एक्सचेंज करणे है ना, याच्यासाठी जे काही इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आहे, संस्थात्मक यंत्रणा, इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आहे, त्या मेकॅनिझमला, त्या इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, फायनान्शियल मार्केट। हे म्हणजे धरला ना बाजारात जातो रे भावान, तिथं बाजार आहे असा नाही, इट इज ॲन ॲक्च्युअली ऍक्टिव्हिटी। ही काय आहे, एक प्रक्रिया आहे, फायनान्शियल ॲसेट्सचं क्रिएशन करणे आणि त्याचं एक्सचेंज करण्याची ही क्रिया आहे। आणि ही विविध मार्गांनी होत असते, त्या सर्व एकत्रित करून ज्या इन्स्टिट्यूशनल आस्पेक्टने आहेत है ना, संस्थात्मक दृष्टिकोनातून आहेत, त्यांना आपण फायनान्शियल मार्केट म्हणतो, बरोबर। मग आता ह्या फायनान्शियल मार्केट जे आहे किंवा फायनान्सची गरज कोणाला, तर आम्हाला लागते, घर बांधायचं आहे, कर्ज घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, कर्ज घ्यायचं आहे, अरे प्री वेडिंगले कर्ज घेतात है ना, हॉलिडे, त्याच्यासाठी बी लोक कर्ज कशासाठी नाही घेत बाबा। तर कर्ज, फर्म्स आणि इन्स्टिट्यूशन, बिझनेस फर्म्स आहे, फॅक्टरीज आहे है ना, बरोबर आहे, त्याच्यासाठी कर्ज घेतले जाते। तर कर्जांची गरज या तिघांना पडते,
मग तिघांना जे पडते ते येणार कुठून आहे. असा इकडे तिकडे फिरायला लागला, बाबा कर्ज दे जमन का नाही. त्यासाठी कुठलं तरी मेकॅनिझम लागेल, ते मेकॅनिझम आहे फायनान्शियल मार्केट. क्लिअर. आता या तिघांनाही काय लागते, कर्ज लागते किंवा पत लागते. म्हणून फायनान्शियल मार्केटला दुसरं नाव काय आहे, अल्टरनेटिव्ह नेम, पर्यायी शब्दावली, कर्ज किंवा पत बाजार, क्रेडिट मार्केट. Why it is called as a credit market? Because it deals with the credit which are required to the individual and firms for the productive or any economic activities. क्लिअर झाला आता फायनान्शियल मार्केट. चला आता फायनान्शियल मार्केट क्लिअर झालं असेल तर त्याचं कार्य पाहू. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द फायनान्शियल मार्केट ते पाहू. तर 4 ठळक आपल्याला फंक्शन्स दिसतील है ना. पहिला आहे उत्पादकक्षम जे कार्याकरिता बचतीचे एकत्रीकरण करणे, सेव्हिंग मोबिलायझेशन फॉर द प्रोडक्टिव्ह यूज है ना. इकॉनॉमी, पर्टिक्युलरली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इज रिलेटेड विथ द सम सॉर्ट ऑफ द प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. कुठलेही उत्पादनक्षम कार्य असेल त्याला आपण आर्थिक कार्य म्हणतो. उधळपट्टी आर्थिक कार्य नव्हे. इट इज अ वेस्टेज ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी है ना, उधळपट्टी नाही. ठीक आहे. तर आता ज्या सेव्हिंग आहेत तुमच्या आमच्या जवळ, कोणाजवळ, म्हणजे एखादे कंपनी आहे, कंपनीचा नफा पकडा, बँकेत ठेवलाय त्यांना मस्त, आपण है ना सेव्हिंग करत राहतो, बँकेत ठेवतो, कुठेतरी ठेवतो, एखादा SIP काढतो, काहीतरी करतो, बरोबर. तर ती आहे सेव्हिंग है ना. सेव्हिंग इज नथिंग बट द रेस्ट ऑफ द मनी आफ्टर ऑल एक्सपेंडिचर्स. सगळे एक्सपेंडिचर, सगळे टॅक्सेस वॅक्सेस मायनस केले की जे काय उरलं ते झालं सेव्हिंग. आता या सेव्हिंग जे आहे ते आयडल पडून राहील का नाही. जर घरच असतं ना, घरीच ठेवलं असतं तर सडून गेले असते पैसे. मग ते बँकेत ठेवले तर त्याचं मोबिलायझेशन होईल, बरोबर आहे, त्याचं मोबिलायझेशन होईल. आणि मोबिलायझेशन कशासाठी, प्रोडक्टिव्ह यूज. कोणीतरी लोन मागते, आणि लोन कशाला मागते, उधळाले का नाही, घर बांधाले है ना, फॅक्टरी बांधाले, मग त्यातून काहीतरी प्रोडक्शन होतं. म्हणजेच वित्तीय बाजाराचं पहिलं महत्वाचं कार्य टू पुश द इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धीसाठी फायनान्शियल मार्केट हे इसेन्शियल आहे, इनइव्हिटेबल आहे. फायनान्शियल मार्केट नसेल तर कुठल्याही प्रकारचा आर्थिक वृद्धी होणार नाही. किंबहुना एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी जी आहे त्याचं लेवल तपासायचं असेल तर आपल्याला फायनान्शियल मार्केटची कंडिशन काय आहे ते तपासावी लागेल. जर ती बरोबर नसान, ती डगमगली असेल तर समजून जायचं आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा धडाचं नाही आहे. क्लिअर. ओके, ठीक आहे. पहिलं. दुसरं आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसते की वित्तीय मध्यस्थ तरल प्रदानता करते, प्रोव्हाइडिंग लिक्विडिटी टू फायनान्शियल ऍसेट. प्रोव्हाइडिंग लिक्विडिटी टू फायनान्शियल ऍसेट्स म्हणजे काय, तर बाबा से एक्झाम्पल, माझं सेव्हिंग माझ्याजवळ पडलं आहे आणि मला असं वाटलं की कोणाला तरी मी द्यावं बा लोन म्हणून. म्हणजे मला 100 रुपये असतील माझं सेव्हिंग, तर त्या 100 रुपयावर 10 रुपये 5 रुपये भेटले तरी चांगली गोष्ट आहे. उगाच माझ्याजवळ पडून आहे तर मी फिरतो इकडे तिकडे, लोन घेता का लोन घेता का लोन, है ना, बरोबर आहे. चाललं फिरायला माणूस, जमन का नाही. तर जर एखादा प्लॅटफॉर्म असेल, एखादी संस्था असेल ज्याच्या माध्यमातून आपण तिथं दिलं, बाबा मी तुले 100 रुपये देतो, ठेव वर्षभर, मला काय देशील एक्स्ट्रा सांग. तो म्हणते देईन ना मी 4%, देईन मी तुला 5%. तो म्हणतो ठीक आहे. आता इकडे तिकडे फिरायला माय पायपीट होते, त्यापेक्षा हा 4-5% परवडते. मग तो का करते, दुसऱ्याला देते. तर ते इन्स्टिट्यूशन आहे. आता ते इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे एखादं दुकान आहे, एखादी बँक आहे असं गृहीत धरा. तर इथं माहित आहे एकानं पैसे ठेवलं आणि तिथं बँकेच्या बोर्ड दिसते, तर त्यालाही माहिती आहे इथं लोन भेटते. तोही आला ना हाही आला, एक प्लॅटफॉर्म तयार झाला. त्याच्यामुळे काय झालं, इमिडिएट सेलिंग व्हायची पॉसिबिलिटी वाढली. एखाद्या जवळ एखादं फायनान्शियल ऍसेट आहे, ते ऍसेट लगेच सेल होऊ शकतं, लगेच विक्रीला येऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे त्या फायनान्शियल ऍसेट जे आहे त्याच्यात लिक्विडिटी आली, तरलता आली, सहज ट्रान्झॅक्शन झालं, बरोबर आहे. त्यानंतर आहे किंमत शोधक मदतनीस,
फॅसिलिटेटर इन अ प्राइस डिस्कवरी म्हणजे काय? तर आपल्याला असं दिसतंय की ज्याच्याकडे फायनान्शियल ऍसेट्स आहेत, एखाद्याकडे उदाहरणार्थ पुन्हा मी घेतो 100 रुपये आहेत, त्याला वाटतं मला लोनला द्यायचं आहे, पण मी लोन द्यायचं आहे, मला कोणाला तरी कर्जावर द्यायचं आहे, किती टक्क्यानं द्याव? बरोबर आहे, किती टक्क्यानं द्याव? त्यानं ठरवलं 10%, आणि शोधतच आहे ग्राहक, भेटला नाही. ठेवलं मग 5%, तरी ग्राहक भेटला नाही, परेशान. बरोबर आहे, राईट. इकडे असं गृहीत धरा, एखाद्याला कर्ज पाहिजे 100 रुपयाचं, त्याला पाहिजे 100 रुपयाचं, त्याला बी भेटला नाही. आता हे प्लॅटफॉर्म बनलं तर दोघेही भेटले, पहिलं जमलं, चांगलं वा भेटले. पण आता याले 100 रुपयाची गरज आहे आणि याच्या जवळ 100 रुपये आहे, असं कसं माहित होईल? मग याच्याजवळ 100 रुपये आणि याला 100 रुपयाची गरज आहे. हा म्हणते पहा रे भाऊ, तुला 100 रुपयाची गरज आहे, मी 10% देतो. मग तो म्हणून यार जास्त होते. तो म्हणते मला माहित नाही, माझ्याजवळ 100 रुपये आहे आणि तुला 100 रुपये लागतात, 10% चुपचाप घेत असतील तर घे, नाही तर होय तिकडे, मी ठेवतो माझ्याजवळ. हा म्हणते बा करता क्या ना मरता क्या, दे. एकटाच माणूस दिसते 100 रुपयेवाला, बाकी कोणाजवळ नाही, मला 100 रुपये तर पाहिजेच, हा 10% तर घे बाबा. म्हणजे काय, किंमत फिक्स करता येते. असं गृहीत धरा की आता 2 लोक आहेत 100 रुपये, 3 लोक आहेत 100 रुपयेवाले, आणि पाहिजे एकाला 100 रुपये, आणि तिघांनी म्हणला 10% हा म्हणा जाऊ दे ना, तिघाजवळ 300 रुपये पडून आहेत, मग 5% जो देईन ना तुम्हा तिघांमधून त्याचं मी घेईन. मग म्हणतो बाबा ठेवून का करते, चल घे रे बाबा, चल 5%. गेटिंग द कॉन्सेप्ट क्लिअर? म्हणजे इथं का होऊ शकते की ज्याच्याजवळ फायनान्शियल ऍसेट आहे आणि ज्याला फायनान्शियल ऍसेट पाहिजे आहे, म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहे आणि ज्याला कर्ज पाहिजे आहे, हे दोघंही मिळतात एका प्लॅटफॉर्मवर. आणि दोघांचं काय आहे बा, म्हणजे हा सप्लाय जो आहे ना, हा सप्लायची स्थिती काय आहे, म्हणजे किती पैसे आहेत आणि डिमांड काय लेवलवर आहे. बरोबर आहे, कर्ज किती जण मागणार आहेत, कितपर्यंत, या दोघांचं तारतम्य म्हणजे प्राइस फिक्सेशन. लोनची प्राइस फिक्स होऊ शकते, जास्त डिमांड असली तर प्राइस वाढेल. बरोबर आहे, आणि जास्त डिमांड नसली आणि पैसाच खूप असला तर प्राइस, बरोबर आहे है ना, इंटरेस्ट रेट कमी होते की नाही, बस. तर हे प्राइस फॅसिलिटेशन करून देते. दुसरं एक, व्यवहार परिव्यय कमी करते, ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ना ती कमी करते. कशी कमी करते ट्रान्झॅक्शन कॉस्ट? तर आता आपण जर असं दारोदार फिरत राहिलं तर जमन का? नाही, वेळ जाईल, पैसा जाईन, पेट्रोल जाईन. बरोबर आहे, तर हे काय वाचवते, तुमचा टाइम वाचवते. तुम्हाला कुठे फिरायचं नाही, बँकेत पैसे टाकले की तो पाहून घे, है ना. बरोबर आहे, तुमची कॉस्ट वाचवते, एनर्जी वाचवते. बरोबर आहे, आणि त्याला एकदम डायव्हर्सिफाय, एकदम मतलब पॉइंटेड याला ट्रान्झॅक्शन घेऊन जाते आणि तिथे त्याची प्रोडक्टिव्हिटी होऊन जाते. म्हणून टोटल ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती ऑटोमॅटिकच कमी होते. लक्षात आलंय? सो दीज आर द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स, मेजर फंक्शन्स ऑफ द फायनान्शियल मार्केट. आता हा फायनान्शियल मार्केट जो आहे आपण बघितला, तर हा एक्झॅक्टली कसा करतोय तर आपण समजून घेऊया याच्यातून. एका साईडला पकडा धनको आहे, धनको म्हणजे लेंडर, कर्ज देणारा, आणि दुसऱ्या बाजूला आहे ऋणको, बरोबर, म्हणजे कर्ज घेणारा. आता कर्ज देणारा हा इंडिव्हिज्युअल पण राहू शकतो, कंपनी पण राहू शकते, बँक पण राहू शकते. आणि घेणारा एखादा इंडिव्हिज्युअल राहू शकतो, कंपनी राहू शकते, गव्हर्नमेंट घेते, म्युन्सिपॅलिटीज घेतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स वगैरे है ना, इतर कॉर्पोरेशन, इतर कंपन्या घेतात. तर ह्या घेणारे आहेत, कर्ज घेणारे, ते कर्ज देणारे. आता याच्यामध्ये इंटरमेडिएटरी असलं पाहिजे, इंटरमेडिएटरी असलं पाहिजे, मध्यस्थ कोणीतरी, नाही तर ते भटकतील. कारण प्लॅटफॉर्म तयार करायला पाहिजे. तर मग आपल्याला दिसते बँक आहे मध्यस्थी, हा ना, इन्शुरन्स कंपनी आहे, पेन्शन फंड आहे, म्युच्युअल फंड आहे. हे काय आहेत? फायनान्शियल इंटरमिडिएटरी आहेत. हे यांच्याकडनं पैसा घेतात आणि यांना पैसा देतात. म्हणजे यांच्याकडनं क्रेडिट घेतात आणि यांना क्रेडिट देतात. म्हणजे यांच्याकडनं हे लोन घेतात असं समजा,
हे लोन घेतं, कारण यांना काही पर्सेंट देतात ना प्रॉफिट, है ना, व्याज म्हणा काही म्हणा, आणि यांच्यावरही व्याज लावतात, म्हणजे हे स्वतः प्रॉफिट घेतात. तर हे काय झाले, यांच्याकडून पैसा घेऊन यांना देण्यासाठी धंदा करणारे मध्यस्थी, कमिशन एजंट. दुसरा सोपा शब्द कमिशन एजंट. आता कमिशन एजंटच लागलं, टेन्शन नाही राहत, तो सगळं पाहून घेते आपलं, बरोबर आहे. आता हे जे कमिशन एजंट आहे यांचं इन्स्टिट्यूशनलायझेशन व्हायला पाहिजे ऍक्टिव्हिटी थ्रू, प्रोसेसच्या थ्रू. काही प्रोसेसेस असल्या पाहिजे, काही मार्ग असले पाहिजे, काही इन्स्ट्रुमेंट असले पाहिजे, त्या इन्स्ट्रुमेंटला रेग्युलेट करणाऱ्या काही वेज मार्ग असले पाहिजे, काही इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम असलं पाहिजे. ते मेकॅनिझम म्हणजे फायनान्शियल मार्केट. बघा कुठला आहे, इंटरबँक कॉल मनी मार्केट है ना, स्टॉक एक्सचेंज, मनी मार्केट, बॉन्ड मार्केट, फॉरेन एक्सचेंज. हे काय आहे, हे मार्केट्स आहेत. दॅट मीन्स दीज आर द सम इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज सॉरी, दीज आर सम इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. अशा प्रकारे हे चालतं. लक्षात आलं, लेंडर इकडे इकडे, बरोबर. फायनान्शियल इंटरमेडिएटरीज आणि फायनान्शियल मार्केट. इंटरमेडिएटरीजच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालतात त्या मार्केट, इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या इंटरमेडिएटरीज. क्लिअर, ओके, ठीक आहे. आता आपण बघून घेऊया की एक्झॅक्टली हे फायनान्शियल मार्केट आहे, हे फायनान्शियल मार्केटचं क्लासिफिकेशन कसं. तर लक्षात घ्या, कॅपिटल लागतो. याच्या पूर्वीच्या व्हिडिओला मी सांगितलेलं आहे शॉर्ट टर्म कॅपिटल आणि लॉंग टर्म कॅपिटल. शॉर्ट टर्म कॅपिटल म्हणजे काय, रॉ मटेरियल साठी लागते, एखाद्या कंपनीला लागते की नाही, रॉ मटेरियल आहे, डे टू डे ऍक्टिव्हिटीज करायच्या, वेजेस आहेत, हे नॉर्मल जे खर्च आहेत रोजचे त्याच्यासाठी शॉर्ट टर्म, बरोबर आहे, लघु अल्प एखाद वर्षापर्यंतचे. आणि कंपनी करायची आहे, लँड घ्यायची आहे, कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे, बरोबर आहे ना. तर जे म्हणजे रिनोव्हेशन करायचं आहे खूप मोठं बिल्डिंगचं वगैरे, याला लॉंग टर्म. का, कारण त्याची परतफेड करण्यासाठी उशीर लागतो आणि बल्कमध्ये पैसे लागतात. रेग्युलर याला डे टू डे याला कमी पैसे लागतात का नाही, बरोबर आहे, राईट. तर त्याच्यामुळे त्याच्या आधारावर आपण दोन प्रकारचे हे पाहिले होते, कॅपिटल जे आहेत ते पाहिले होते, बरोबर आहे. एक शॉर्ट टर्म कॅपिटल आणि एक लॉंग टर्म कॅपिटल. शॉर्ट टर्म कॅपिटल साठी ज्या ऍक्टिव्हिटी, जे मार्केट आहे, जे मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणतो, मनी मार्केट. आणि लॉंग टर्म साठी म्हणजे इन्क्लुडिंग मीडियम टर्म साठी जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल मार्केट. त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल मार्केट. आता शॉर्ट टर्म जे आहे म्हणजे काय, तर आपण हे म्हणतो की मॅक्झिमम एका वर्षापर्यंत, बरोबर आहे, मॅक्झिमम एका वर्षापर्यंत. आता मॅक्झिमम एका वर्षापर्यंत जेव्हा राहतो तर याचे वापस लवकरच करायचं आहे, रिटर्न लवकर होणार आहे, म्हणजे याची लिक्विडिटी जबरदस्त आहे, फास्ट इकडच्या तिकडे होऊन जाते, है ना. म्हणजेच काय, एकदम पैशासारखे इकडच्या तिकडे होऊन जाते आर्यापार. आणि म्हणून याला आपण मनी मार्केट म्हणतो. पण मनी मार्केट म्हणतो तर खरंच पैसा याच्यात व्यवहार होतो का, नाही, पैशाचा व्यवहार इथे होत नाही. म्हणजेच काय, तर मनी मार्केट हिअर इज अ मिसनॉमर. चुकीचा शब्द आहे, चुकीचा शब्द आहे. खरंच चुकीचा आहे का, नाही, मिसनॉमर आहे. पण पैशाशी घेणं, यस ऑब्विसली. इथे जो पैसा आहे तो पैसाच्या पर्यायी मधला पैसा आहे. कुठला पैसा आहे, पैशाच्या पर्यायी मधला पैसा आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो नियर मनी. त्याला काय म्हणतो आपण, नियर मनी. असे इन्स्ट्रुमेंट आहेत, असे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याचं कन्व्हर्शन लगेच पैशात होऊ शकते, इमिडिएट पैशात होऊ शकतं. म्हणून त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतो, नियर मनी. जसं चेक आहे, डिमांड ड्राफ्ट आहे, लगेच पैशात कन्वर्ट होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नियर मनी, है ना, नजीकचा पैसा. आता नियर मनी किंवा दुसरा शब्द आपण वापरू, क्वासाय मनी. क्वासाय मनी, बरोबर आहे, ठीक आहे. आता ह्या नियर मनी किंवा क्वासाय मनी जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसतं की याचं लगेच पैशामध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, मनी मार्केट. याला काय म्हणतो आपण, मनी मार्केट. हा कशाशी डील करतो,
अल्प मुदतीच्या कर्जाकरिता डील करतो, डे टू डेज ऍक्टिव्हिटीसाठी जो पैसा लागतो त्याच्यासाठी हा डील करतो. बरोबर आहे, राईट. हा केवळ मेंटेन करायसाठी, एखादा बिझनेस मेंटेन करायसाठी, त्याचं रॉ मटेरियल सप्लाय वगैरे करायसाठी, यासाठी. आता इकडे जर आपण बघितलं दीर्घ मुदतीची, त्याला नाव काय दिलंय? भांडवल बाजार, कॅपिटल. मग इथे काय भांडवलांचा बाजार होतो का? आता भांडवल म्हटलं तर आपल्याला कोणकोणतं भांडवल दिसतं? ह्युमन कॅपिटल, बरोबर आहे. लँड कॅपिटल, लँड पण कॅपिटल, बरोबर आहे. फायनान्शियल कॅपिटल, फायनान्स पण कॅपिटल आहे. मग आता काय लँडचं देवाणघेवाण किंवा व्यक्तींचं देवाणघेवाण होतं का कामगारांचं? नाही. कॅपिटलचा अर्थ असा की जे प्रोडक्टिव्ह ऍसेट क्रिएट करतं, जे प्रोडक्टिव्ह ऍसेट क्रिएट करतं, अशा सर्व बाबी, अशा प्रकारच्या बाबी, फायनान्शियल बाबी, त्याचा व्यवहार इथे. मग अशा फायनान्शियल बाबी म्हणजे दीर्घ मुदतीची कर्ज. अशा काही इन्स्ट्रुमेंट आहेत जे लॉंग टर्म मध्ये एखाद्या कंपनी आपल्याकडे पैसा त्याच्या माध्यमातून घेऊ शकतं, आणि ते घेऊन प्रोडक्टिव्ह ऍसेट म्हणजे काय? एखादी फॅक्टरी तयार करू शकते, एखादी मोठी लँड घेऊन त्याच्यावर ऍक्टिव्हिटी करू शकते, बरोबर आहे, राईट. बिल्डिंग एक्सपान्शन, फॅक्टरी एक्सपान्शन वगैरे हे सगळं याच्यात होतं. म्हणून याच्या प्रोडक्टिव्हिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लॉंग टर्म, एकदा फॅक्टरी बांधली की 20, 30, 40, 50 वर्ष चालणार, 100 वर्ष चालणार, अशी जे आहे त्या प्रोडक्टिव्ह ऍसेट क्रिएट करण्यासाठी इथे लॉंग टर्म जे कॅपिटल क्रिएट होतं, म्हणून याला कॅपिटल मार्केट आपण म्हणतो. क्लिअर? ओके. आता जो मनी मार्केट आहे आणि कॅपिटल मार्केट आहे याचं कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट बघणं आवश्यक आहे, तेव्हा हे कॉन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. आता आपण बघूया कंपॅरिझन. इकडे टायटल दिलेले, इकडे मनी मार्केट आणि इकडे कॅपिटल मार्केट. एक एक आपण समजून घेऊया. ठीक आहे. बघा, कालावधी पहिल्यांदा सर्वात महत्वाचं, कारण दोघांचं क्लासिफिकेशन जे झालं आहे ना फायनान्शियल मार्केटमध्ये, ते बेस्ड ऑन द ड्युरेशन ऑफ क्रेडिट. किती क्रेडिट आहे, किती वर्षाचा आहे, म्हणजे लोन किती वर्षासाठी दिलाय, किती कालावधीसाठी दिलाय. तर अधिकतम कालावधी जेव्हा 1 वर्षाचा पकडतो तिथे मनी मार्केट. मग अधिकतम कालावधी 1 वर्षाचा, तर न्यूनतम पण आहे का? आपल्याला दिसेल स्टार्टिंग फ्रॉम अ डे, दिवसापासून दिसेल. इंटरबँक कॉल मनी मार्केटमध्ये एका दिवसात, डे आहे, वीक आहे, वीक, मंथ है ना, 6 months, 3 months, अप टू द 1 year, 1 वर्षापर्यंतचे म्हणजे 365, 1 वर्षापर्यंतचे म्हणजे 365 पर्यंतचे डेज पर्यंतचे जे काही असतील ते जेव्हा इथे लोन इथे डील होतील त्याला आपण काय म्हणणार? मनी मार्केट. आणि 1 वर्षापेक्षा अधिक, आता 1 वर्षापेक्षा अधिक तर अल्पच्या वर जातं है ना, दीर्घ आपण म्हटलं इथे, पण दीर्घच्या सोबत इथे काय दिसेल? मीडियम पण दिसेल. कारण दीर्घ म्हटलं ते एक तर 7 वर्ष, 7 वर्षापेक्षा अधिक सहसा असेल तर हे दीर्घ, आणि 5 ते 7 पर्यंतच असेल तर हे मीडियम आपल्याला लक्षात येतं. तर त्याच्यामुळे कालावधीच्या आधारावर इथे बघितलं तर 1 वर्षापेक्षा अधिक नॉर्मली असं आपण म्हणतो. क्लिअर? जर तरलता बघितली, लिक्विडिटी कशी आहे, तर मनी मार्केटची लिक्विडिटी जबरदस्त आहे. व्हाय? लिक्विडिटी का जबरदस्त आहे? इमिडिएट ऍक्सेसिबिलिटी आहे. इमिडिएट ऍक्सेसिबिलिटी इथे आहे. कशी? तर औपचारिक व्यवस्था इथे ठेवून दिलेली आहे, फॉर्मल अरेंजमेंट ठेवून दिलेली आहे. ती कोणती? डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड. काय तयार केलेला आहे? आरबीआयने तयार केलेला आहे 1988 ला, डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर ते एसबीआय मर्ज झालं, त्यामुळे एसबीआय डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड असं त्याचं नाव आता झालेलं आहे. ठीक आहे. आता ह्या काय झालंय, ही इन्स्टिट्यूशन असल्यामुळे हे लगेच फॅसिलिटेट करून देते. इकडे तुम्ही आपलं बँकेत पैसे टाकले की तिकडे बँक डे टू डे ला लोन देते, इंटरबँक कॉल मनी मार्केटमध्ये ते सगळं पाहून घेते. त्याच्यामुळे तिथे इन्स्टिट्यूशनल औपचारिक फॉर्मल इन्स्टिट्यूशन आहे. इथे मात्र तसं नाही आहे. इथे शेअर मार्केट आहे, ऑब्विसली शेअर मार्केट आहे, पण शेअर मार्केट फक्त तिथे ठेवून देते. शेअरले घ्यान तर घ्या, नाही तर नको घ्या. तुम्हाला सर इंट्राडे वगैरे सगळंच आहे, आहे सगळंच आहे. पण तरी सुद्धा या कंपॅरिझन मध्ये याची लिक्विडिटी ही
कमी आहे. सर्व शेअर एकाच वेळ विकल्या जातात, सर्व शेअर एकाच वेळेस खरेदी केल्या जातात का? नाही. पण इथे मात्र तसं डेली लेवलवर होतं. त्यामुळे याचा आवाका जो आहे, याचा अँबिट जो आहे तो खूप मोठा आहे, याचा तेवढा आपल्याला दिसून येत नाही. कारण की इथे बायर शोधावा लागतो. इथे बायर हे केवळ प्लॅटफॉर्म दिलेलं आहे, शेअर स्टॉक एक्सचेंज हे केवळ प्लॅटफॉर्म दिलेला आहे. इथे तशी अरेंजमेंटच करून दिलेली आहे, त्यामुळे इथे लिक्विडिटी अधिक आहे. आता पार्टिसिपंट्स कोण आहेत? तर इथे सर्व पार्टिसिपंट हे संस्थात्मक आहेत. सर्वच पार्टिसिपंट हे काय? संस्थात्मक आहेत. इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपंट आहेत. सर्व इन्स्टिट्यूशन्स आहेत. इंडिव्हिज्युअल इथे दिसून येत नाही. मग इंडिव्हिज्युअलला नाही आहे का लावू? आहे ना. दुय्यम बाजारामध्ये बघा, मनी मार्केट पण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट आहे. त्यामध्ये सेकंडरी मार्केटमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारास अलाव आहे, परवानगी आहे. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स कॅन इन्व्हेस्ट इन द सेकंडरी मनी मार्केट. मग तुम्ही म्हणाल का करत नाही? काय कोणी करत नाही बाबा, का नाही करत ते पुढं पाहू. काऊनच करत नाही है ना. म्हणजेच काय, तर इन जनरल आपल्याला दिसेल मनी मार्केटमध्ये, नाणे बाजारामध्ये ओनली इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपंट्स आहेत. जसं आरबीआय, बँक्स आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, फायनान्शियल कंपनीज आहेत, त्याच असतील. इंडिव्हिज्युअल दिसत नाही. जेव्हा की दुय्यम बाजारात परमिशन आहे. क्लिअर? ओके. इकडे जर बघितलं आपण तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इथल्यासारख्याच आहेत, बँक आहेत, कॉर्पोरेट एंटिटीज आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, इथे इन्स्टिट्यूशन्स आहेत. इथे इन्स्टिट्यूशन्स आहे, संस्था आहेत. म्हणजे संस्थात्मक भागीदारी इथे दिसते, सहभाग दिसते, पार्टिसिपंट दिसते. सोबतच ऑर्डिनरी रिटेल इन्व्हेस्टर सुद्धा आपल्याला दिसतात. बघा आता भारतामध्ये किती झालेत बरं रिटेल इन्व्हेस्टर्स, शेअर होल्डर, भरपूर शेअर होल्डर झाले. ऑनलाईन मुळे तर आता विचारू नका, है ना. बरोबर आहे. तर म्हणजे लोकांच्या वतीनं, म्हणजे लोकांकडून आपल्याला रिटेल इन्व्हेस्टर जबरदस्त दिसत आहेत. इथे अलाव आहे, इथे मात्र नाही. कारण पुढे सांगतो, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता पार्टिसिपंट जे आहेत त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागेल, है ना. बाजारामध्ये इन्स्ट्रुमेंट लागतील, त्याच्याशिवाय तर ते बाजार होणार नाही. ती इथे सर्व अल्प मुदतीची कर्ज राहणार, ऑल इन्स्ट्रुमेंट ऑफ शॉर्ट टर्म, है ना, डेप्ट. त्यामध्ये नाव आहे ट्रेझरी बिल्स, सध्या नावं लक्षात ठेवा. मग आपण एक एक समजून घेऊ बरं, सगळे इन्स्ट्रुमेंट काय आहे एक्झॅक्ट, है ना. मग आरामात समजून घेऊ. ट्रेझरी बिल, ट्रेड बिल रिपोर्ट्स, कमर्शियल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल बिल्स, इंटर बँक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट, स्वॅप फ्युचर्स, ऑप्शन्स, इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट्स, असे बरेचसे आहेत. ठीक आहे, नावं लक्षात ठेवायचे. कधी कधी जम्पिंग होतं, प्रॉब्लेम येतात. इथे दीर्घ मुदतीची कर्ज आहेत, लॉंग टर्म डेप्ट्स आहेत. तर कुठले आहे? इक्विटी शेअर्स, समभाग रोखे, कर्ज रोखे आहे, डिबेंचर्स, बॉन्ड आहे, प्राधान्य समभाग रोखे आहे, प्रिफरन्शियल शेअर्स आहेत. असे वेगवेगळे शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स आपल्याला लॉंग टर्म मध्ये दिसतील, म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये दिसतील. इन्स्ट्रुमेंट लक्षात आले? ओके, ठीक आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये सुरक्षा किती आहे, सेफ्टी मेजर्स. तर आपल्याला असं दिसते ज्याच्यात जास्त लिक्विडिटी, भरकन इकडे तिकडे, आपण म्हणतो बाबा सिक्युरिटी नाही रे बाबा, भरकन झालं तर स्पीड आहे की दुर्घटना घटी, याने धोका आहे बाई. पण इथे उलट दिसते आपल्याला. इथे जर रिस्क फॅक्टर जोखमीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इथे लिक्विडिटी हाय आहे, बट रिस्क इज मिनिमल, है ना. किमान आहे, कमी जोखीम आहे, कमी जोखीम आहे. कारण बघा, लक्षात घ्या, कारणच खूप महत्व. शॉर्ट टर्म गुंतवणूक आहे, आता दिलं की एका दिवसात वापस भेटायचंच आहे. पहिली गोष्ट, आता दिलं की एकावर, म्हणजे किती गॅरंटी मस्त. बघा, सकाळी दिलो बाबा, संध्याकाळी मला पाहिजे रे बाबा, गॅरंटी. बरोबर आहे. एक आठवडा, खूप झालं तर शेवटचं 1 वर्ष, 365 दिवस, म्हणजे लगेच येणार आहे, लगेच येणार आहे. ही एक गॅरंटी. बघा कोणत्या अँगलने बघायचं आपण, जोखीम का कमी आहे त्याची कारण पहिलं. दुसरं, जारीकर्त्यांची आर्थिक सुदृढता आहे, फायनान्शियल साऊंडनेस ऑफ द इश्युअर्स. रिझर्व्ह बँकेने ट्रेझरी बिल इश्यू केले, रिझर्व्ह बँक भुक्कड आहे, असं जमन का? नाही बा. तिला वाटलं तर पैसा छापून घेईल. सेंट्रल गव्हर्नमेंट पैसा देते,
घेते बाबा, त्याने इश्यू केले आहे ना, आरबीआयला सांगितलं ट्रेझरी बिल इश्यू कर. अरे गव्हर्नमेंट काय भुक्कड नाही, वाटलं तर आरबीआयला सांग पैसा छाप, मला काही टेन्शन नाही, डेफिसिट फायनान्सिंग करून घे. म्हणजे फायनान्शियल साऊंडनेस यांचं दिसून येते, म्हणूनच याची सेफ्टी आपल्याला दिसून येते. क्लिअर. इथे मात्र जबरदस्त जोखीम, हाय रिस्क आहे, हाय रिस्क आहे, आणि हा रिस्क सगळीकडेच आहे. रिटर्न मध्ये तर आहे, प्रिन्सिपल मध्ये आहे. एक माणसानं 100 रुपयाचा शेअर, 100 रुपये खूप महत्वाचे राव, मी वारंवार सांगतो, एक माणसानं 100 रुपयाचा शेअर घेतला, आज दिनांकाले पकडून घ्या एका डेटले, है ना, एक 10 शेअर घेतले, 10 रुपयाचा एक होता, घेतला बाबा. आणि त्याला वाटलं की बाबा आपण मस्त पैकी हे 10 वर्ष ठेवू, 10 वर्ष ठेवलं, आणि 10 वर्षानं त्याला झोप उघडली ना, पाहिलं तर माहीत झालं याचे 0.550 पैसा होऊन गेला, 50 पैसा. नाही तर माहीत झालं कंपनी डुबली, माहित नाही कुठं गेलं, तर त्याचा प्रिन्सिपल बी नाही ना, रिटर्न काय नाही, भस्सम. किंवा इथे 0.50, इथं काय झाला, 10 रुपयाचा 50 पैसा, 10 रुपयाचा 50 पैसा, केवढ्या ना गेली ना पूर्ण. बरोबर आहे, जोखीम जबरदस्त आहे इथे. परंतु इन जनरल, हे उदाहरण दिलं, इन जनरल लॉंग टर्म जर बघितलं, कॅपिटल मार्केटमध्ये लॉंग टर्म जर बघितलं, तर आपल्याला असं काहीतरी काय दिसते, असं आपण पाहतो ना शेअर मार्केट, तर आपल्याला दिसते लॉंग टर्म मध्ये एक ग्रोथ दिसते, आणि सबस्टॅन्शियल परवा जो आहे हे आपल्याला मिळते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणूनच आपल्याला दिसेल बघा, इथे लॉंग टर्म मध्ये जर गेलो आपण, तर प्रॉफिट आपल्याला अधिकाधिक मिळताना दिसते. इथे मात्र फार कमी आपल्याला प्रॉफिट मिळतं, प्रॉफिट जास्त मिळत नाही. कंपॅरेटिव्ह आस्पेक्टने लक्षात घ्यायचं, कॅपिटल मार्केटमध्ये प्रॉफिट, पण केव्हा, लॉंग टर्म मध्ये असू तरच, शॉर्ट टर्म मध्ये काही खरं नाही. आत्ताच रिसेंट न्यूज आहे की भारतामध्ये 90% जे इंट्राडे खेळतात ना, त्यातले 90% लॉस है ना. लॉंग टर्म मध्ये थोडासा चान्स आहे. क्लिअर. ओके. आता लक्षात घ्या, मी आधी म्हटलं होतं तुम्हाला, बघा इथे सांगितलं होतं, इथे तुम्हाला सांगितलं होतं की बाबा इथे इंडिव्हिज्युअल का नाही आहे जेव्हा की दुय्यम बाजारात, तर बघा त्याचं कारण असं की महागडे साधने आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आर व्हेरी कॉस्टली, खूप महाग आहेत. म्हणजे काय, तर मोठी गुंतवणूक करावी लागते. कशी, तर त्याचं दर्शनी मूल्यच खूप जास्त राहते, हाय फेस व्हॅल्यू ऑफ इन्स्ट्रुमेंट. जसं आता सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट, सीडी घ्या, तर याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू जी आहे एका इन्स्ट्रुमेंटची, म्हणजे एका शेअरची, म्हणजे एक सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट घेतलं तर 5 लाख, आणि कंडिशन राहते किमान 100 तर घ्यावं लागतील, त्याच्या खाली घेता येत नाही. हल्ली आपण म्हणजे एक माणसाला एवढी गुंतवणूक करा ना, एखादा बिलियनर, पण रिस्क केवढी, एवढं टाकायचं है ना. तर त्याच्यामुळे इथे काय कॉमन पब्लिक दिसणार का, नाही दिसत. इथं मात्र तसं नाही. कॅपिटल मार्केटमध्ये आपल्याला काय दिसते की अधिक प्रमाणात पर्यायाची गरज नसते. आप शेअर मार्केट 100 रुपये से भी खेळ सकते हो, असं म्हणतात ना. खरंच भाव खेळू शकते ना आपण. एखादी शेअर जे आहे 2 रुपयाचा, 3 रुपयाचा, पेनी स्टॉक म्हणतात त्याला, 10 रुपयाचा राहिला तर घेतले मी 10 बाबा, 10चे 20-30 झाले, विकलं का कमवलं. बरोबर आहे, राईट. आणि म्हणून आपल्याला दिसते साधनांचं दर्शनी जे मूल्य आहे, इन्स्ट्रुमेंटचं जे फेस व्हॅल्यू आहे फार कमी असते, आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये, आता 10 रुपये असल्यामुळे काही टेन्शन नाही है ना. तो टाकू शकते 100 रुपयाचे, आपला खेळ खेळू शकते. इथे 100 रुपयात है ना, कुठं उभं ठेवणार का, नाही, कुठेच उभं ठेवणार नाही. म्हणून आपल्याला काय दिसते, मनी मार्केट इन जनरल इज कम्प्लिटली इन्स्टिट्यूशनलाइज्ड मार्केट, आणि कॅपिटल मार्केट इज अ पार्टिसिपेशन ऑफ इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स, म्हणजे कॉमन पब्लिक पण आपल्याला इथे दिसून येते. त्यामुळे याचा ॲम्बिट खूप मोठा आहे, याचा ॲम्बिट कमी आहे, याची व्याप्ती कमी आहे, पण हा बल्क मध्ये जातो, हा डायव्हर्सिफाईड जातो. क्लिअर. ओके. क्लिअर झालं का, है ना. पुन्हा एकदा बघून घ्याल, कारण की बिलकुल असेच प्रश्न विचारले जाते, एमपीएससी म्हणा, यूपीएससी म्हणा, कंबाईन कुठं बी, आणि मग आपण बुचकाड्यात पडतो. तर बुचकाड्यात पडायचं नाही. इथे एक शब्द जो मी बोललाय ना, तो लक्षात ठेवायचा.
बिलकुल बापू, तशाच प्रकारचे प्रश्न राहतात. बस गोला मारो आंदोलनामध्ये तर टेन्शन घ्यायचं नाही बापू. पूर्ण व्हिडिओ पहा, एकूण एक शब्द लक्षात ठेवा. नाही उत्तर आली तर मला सांगा. तसं तुम्ही अभ्यास करताच. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.